आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये निष्पाप भारतीय हिंदू पर्यटकांवर भ्याड हल्ला करत मृत्यू तांडव घडवून आणणाऱ्या अतिरेक्यांचं पाकिस्तानचा ध्वज जाळून शेवगाव शहरातील क्रांती चौकात सकल हिंदू समाज व विविध संघटनांनी तीव्र निषेध क्रांती चौकात करण्यात आला। जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या भ्याड हल्ल्यात गोळ्या झाडून निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला। दहशतवाद्याने तुम्ही हिंदू आहे का असं विचारून ठार मारण्यात आलं। या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले तर काहींना आपला जीव गमवावा लागला। या निषेधार्थ शेवगावमध्ये क्रांती चौकात पाकिस्तानचा ध्वजाला चप्पल मारून जाळण्यात आलं। यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। वीर जवान तुझे सलाम। पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरती जो हल्ला झालेला आहे दहशतवादी, त्या हल्ल्याचा सर्वप्रथम शेवगाव शहर व सकल हिंदू समाज शेवगाव शहर व तालुक्याच्यातून मी जाहीर निषेध करतो। ज्या हिंदू पर्यटकांना जाणून म्हणून त्यांचं नाव, त्यांचं ओळखपत्र व ते हिंदूच आहेत का याची खात्री करून जे मारण्यात आलं त्याचा हिंदू समाजाच्या वतीने मी निषेध करतो। आणि दहशतवाद्यांनी जे धर्म विचारून फक्त हिंदूंना टार्गेट करून मारलं ते मोदी साहेबांना मी एक विनंती करतो, आपल्या पण भारतीय लष्कराला धर्म सांगूनच पाकिस्तानातले किडे ठेचण्यात यावे आणि भारतामध्ये जे सेक्युलर किडे आहे यांनी आता भाईचारा सोडून द्या आणि पुढे धर्माशी एकनिष्ठ व्हा आणि संपूर्ण आर्थिक बहिष्कार 100% आर्थिक बहिष्कार करा। आता हिंदूंना हिंदूंची एकजूट दाखवायची खूप मोठी गरज आहे। आज बॉर्डर झालंय, पश्चिम बंगालमध्ये झालंय, आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही, आपल्या आया बहिणीपर्यंत यायला वेळ लागणार नाही हेच सांगतो आणि सर्व हिंदू समाजाला एकजूट व्हायची विनंती करतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।